कसं असतं ना, लहानपणापासून वयाच्या 24 वर्षापर्यंत मुंबईत घालवली. शिक्षणानंतर ते रोजचं ड्युटी म्हणजे ट्रेनचं ट्रॅव्हलिंग, जॉबला जाणं, ती ट्रेनमधली अफाट गर्दी, संध्याकाळी ट्रॅव्हलिंग करून त्या अफाट गर्दीतनं घरी येणं, हे सर्व म्हणजे रोजची सवय झाली होती. तेव्हा काही वाटायचं नाही, पण आता लग्नानंतर नुसती म्हणजे 10च वर्ष झाली पुण्यात येऊन, पण ती आता गर्दी नको नकोशी वाटायला लागली. असं वाटतं की कधी एकदा या गर्दीतनं बाहेर पडतो आणि शांततेत जातो. असो, सुट्ट्या संपल्या दिवाळीच्या आणि आम्ही शांततेच्या ठिकाणी म्हणजेच पुण्यात म्हणजेच आमच्या घरी आलो. आणि मग सकाळी सकाळी रुटीन सुरू झालं. पूर्वीची स्कूल, ह्यांची ड्युटी वगैरे, ते आपलं रोजचं रुटीन सुरू झालं. सकाळी म्हणजे भाजीपाला वगैरे काही नसल्यामुळे, कारण आदल्या दिवशीच आम्ही आलो होतो म्हणून भाजीला वगैरे काही नव्हतं, म्हणून मी पूर्वीला आज चपाती सँडविच करून दिलं होतं. कधीतरी मी ते तिला करून देत असते जेव्हा भाजी वगैरे नसते घरात तेव्हा, म्हणजे टोमॅटो कांदा वगैरे कापून बटर चीज वगैरे टाकून. ब्रेडचा यूज नाही करत, चपातीचा यूज करते. कधीतरी ते चालतं. मलाही ते जास्त खायला म्हणजे तिला खाऊ द्यायला मला ते जास्त आवडत नाही, पण भाजी नसले की तो चांगला पर्याय आहे. आणि मग तिला कांदा वगैरे खायला आवडत नाही, पण मग ते ह्याच्यात टाकून दिलं की ती आवडीने खाते. आणि मग तिचं टिफिन वगैरे रेडी करून दिला. सकाळची आपली काही ती छोटी मोठी कामं आवरली. तिला उठवलं, तिचं टिफिन वगैरे रेडी झालाच होतं, तिला उठवलं. आणि मग तिचं उठल्यानंतर म्हणजे आदल्या दिवशीच मिस्टरही गावावरून आले होते, म्हणून त्यांनी तिच्यासाठी म्हणजे तिच्या आत्याने तिकडून तिच्यासाठी काही कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स पाठवले होते. मग तिचं ते बघणं चालू होतं. ते सर्व बघून झाल्यानंतर मग म्हणजे त्या निमित्ताने तरी ती आज लवकर उठली होती. ते सर्व बघून झाल्यानंतर मग तिने स्कूलची तयारी वगैरे केली. तिचा नाश्ता वगैरे आवरून ते सगळं स्कूलचं वगैरे आवरून ती स्कूलला गेली. आणि मग काय, माझी रोजची कामं ती सुरू झाली. रोजच्या कामांमधून वेळ काढून सगळ्यात पहिले मी जे आपलं काम असतं, कुठेही बाहेरून जाऊन आल्यानंतर किंवा गावाहून जाऊन आल्यानंतर जे मेन काम असतं ते म्हणजे आपल्या बॅग्स अनपॅक करणं. त्या बॅग्स वगैरे अनपॅक करत असताना वाटत होतं की अजून थोडे दिवस राहायला भेटलं असतं तर बरं झालं असतं, कारण माहेरी जाऊन आराम करणं ह्यात काय वेगळीच मज्जा असते. आणि त्यात पण भावाचं लग्न लास्ट इयर झालं होतं, म्हणून ही पहिली दिवाळी होती त्याची, म्हणजे वहिनीसोबत माझ्या. तर मग आणि म्हणजे तिच्यासोबतची ही पहिली दिवाळी होती. आणि मग छान वाटलं तिच्यासोबत राहून पण. आणि कसं किती छान वाटतं ना की एखादी नवीन व्यक्ती आपल्या घरात येते आणि मग आपण तिथे गेल्यानंतर ती आपल्याला काय हवं नको ते विचारत असते की काय दीदी तुम्हाला काय पाहिजे का नको, असं तसं. हे ऐकून खूप छान वाटतं. आणि मग खूप छान दिवस गेले त्यांच्यासोबत तिथे. असं अधूनमधून जात होतो आम्ही, पण दिवाळीच्या सणाला मी पहिल्यांदा तिच्यासोबत होती.